अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ महाराज की जय। तर आज आपल्या पारायणाची सांगता म्हणजेच उद्यापन करायची वेळ आली आणि मन कुठेतरी हेलावायला लागलं। तरीही सकाळी मी अगदी उत्साहाने उठून सर्व रांगोळ्या पूजा सगळं काही आवरून मी बरोबर 5 वाजता नैवेद्य बनवायला सुरुवात केली। अगदी मला म्हणजे अशी मनात इतकी धाकधूक होती की 10:30 वाजता बरोबर नैवेद्य आपल्याला ठेवायचा आहे। त्या हिशोबाने मी हात भरभर चालवत होती। प्रकारही बरेच होते की म्हणजे पूर्णावरणाचा स्वयंपाक होता, त्यानंतर खीरपुरी होती, वरण भात, त्याच्यानंतर घेवड्याची आपली जी स्पेशल भाजी आणि चण्याची उसळ। आता हे एक काका काकू जे ब्राह्मण जोडपं आहे आणि माझ्या वडिलांचे मित्र आहेत ते, आणि हे माझे आई वडील, असे मी 2 जोडपी जेवायला बोलवलेलं। एक माझी मैत्रीण, माझी छोटी बहीण आणि माझी मदतनीस, त्या तिघी सवाष्ण आणि ही 2 जोडपी, असे मी सागर संगीत सगळ्यांना बोलवून छान सगळ्यांना प्रत्येकाच्या गरजेनुसार आठवणीने गिफ्ट्स दिल्यामुळे ते लोक इतके खुश झाले। त्यानंतर आपल्या स्वयंपाकाचा जेवणाचा प्रोग्राम उरकला। जेवल्यावर प्रत्येकजण इतकं खुश होऊन पानावरनं उठलं, ते बघूनच माझा आनंद गगनात मावेना की आपल्याला एक टास्क होता की बिना कांद्या लसणाचं सगळं बनवायचं तर आहे, पण चव कशी होईल आणि कशी नाही। पण जे काका काकू आले होते, ब्राह्मण जे होते, त्यांनी इतकं माझं तोंड भरून कौतुक केलं की म्हणे प्रत्येक वस्तू तुझी, प्रत्येक एक पदार्थ तुझा खूप टेस्टी झाला आहे आणि अक्षरशः उतरलं आहे म्हणे सर्व, तुझ्या जी कृपा आहे ती उतरली आहे त्या स्वयंपाकात। तर मलाही वाटतं की खरंच आपल्यावर हा जो स्वामींचा वरदहस्त असल्यामुळे हे सर्व सहज शक्य झालं। मग फायनली सगळ्यांनी माझ्या ओट्या भरायला घेतल्या आणि मग आमचे सगळं हसून खेळून जेवून, आणि बऱ्याच दिवसांनी सगळे भेटलेले त्यामुळे बराच वेळ गेला। आणि मग सगळे गेल्यानंतर मी माझी जी पोथी जिथे ठेवली होती ती जागा सगळी व्यवस्थित प्रत्येक वस्तू जागच्या जागी ठेवली। कलशातलं पाणी सगळ्या झाडांना घातलं, नारळ लाल कपड्यात बांधून दरवाजाच्या आतल्या साईडला बांधला, पुन्हा सुपारी उचलून ठेवली। हे सर्व करून मग मी पोथीचे आभार मानून पुढे मी तिचा आशीर्वाद घेतला। आणि आता मी पुन्हा एकदा म्हणते, श्री अवधूत चिंतन दत्तगुरु महाराज की जय, श्री स्वामी समर्थ महाराज की जय।